काँग्रेसला 18 जागांवरती यश मिळालंय। वंचित सोबत आघाडी करून सुद्धा काँग्रेसला मर्यादित यश मिळालंय। महाविकास आघाडी म्हणून न लढण्याची रणनीती त्यांची फसली असं चित्र हे सध्या दिसतंय। आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत। हनुमंत पवारजी, कुठं चुकतंय काँग्रेसचं? म्हणजे पॅन महाराष्ट्र असलेला पक्ष आज काही ठराविक महापालिकांमध्ये अस्तित्वाची लढाई लढतोय। मुंबईमध्ये तर अवस्था काय झाली आपण बघितलंय। का होतंय काँग्रेसचं असं? नम्रताजी, थोडं माहिती प्रेक्षकांपर्यंत गेली पाहिजे पुढारीच्या। 350 पेक्षा जास्त जागांवर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विजयी होत आहेत असं या क्षणापर्यंत दिसतंय। ते आणखी वाढतील। दुसरी गोष्ट, चंद्रपूरमध्ये आमची पूर्ण सत्ता आलेली आहे, लातूरमध्ये पूर्ण सत्ता आलेली आहे, सर्वाधिक जागा कोल्हापूरमध्ये आलेल्या आहेत, अमरावतीमध्ये अकोल्यामध्ये आम्ही 2 नंबरला राहिलोय। कदाचित मतमोजणीमध्ये थोडं मागे पुढे झाले तर एका ठिकाणी आम्ही आणखी पुढेही जाऊ शकतो। भिवंडीमध्ये आमची सत्ता आलेली आहे। लक्षात घ्या, 11 वर्षाची विरोधी पक्ष म्हणून आमची स्पेस आहे। आम्ही जनतेच्या प्रश्नावर लढतोय, ना भाषेच्या, ना प्रदेशवादाच्या, ना जातीच्या, ना धर्माच्या प्रश्नावर न लढता 11 वर्षापासून भाजपाच्या सगळ्या फोडाफोडीला ईडी असेल, सीबीआय असेल, पोलीस असेल, पैशाचा प्रचंड मारा असेल, दहशत गुंडगिरी असेल, ह्या सगळ्यांच्या विरोधात 350 पेक्षा जास्त नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले। 5 महानगरपालिकांमध्ये आम्ही सत्ता स्थापन करू अशी आत्ताची सिच्युएशन आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हा उत्साह वाढवणारी निवडणूक आहे। सतेज पाटील साहेब असतील, अमित भैया देशमुख साहेब असतील, विश्वजितजी कदम असतील किंवा हर्षवर्धनजी सपकाळ यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला। चंद्रपूरमध्ये आमच्या प्रतिभाताई धानोरकर खासदार असतील, विजय वडेट्टीवार साहेब असतील, ही सगळी माणसं लढतायत। अमरावतीमध्ये लढाई सोपी नव्हती। यशोमतीताईंनी ते मोठ्या कष्टानं, मोठ्या जिद्दीनं ते सगळं करून दाखवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष हा महायुतीचा खरा विरोधी पक्ष आहे आणि जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढतोय। हे खरं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला पडलेली मतं असतील। मुंबईमधला स्वबळाचा निर्णय चुकला, कारण 18च दिसतायत। मुंबईमध्ये अपेक्षा बरीच होती। काँग्रेस पक्ष हा फक्त निवडणुका आणि सीट जिंकून येणं, निवडून येणं इतकंच फक्त ध्येय आहे असं नाही। त्याच्या पुढे जाऊन आमची जी आयडियोलॉजी आहे, परप्रांतीयाबद्दलची भूमिका काय आहे आमची, आणि आता ज्यांच्यासोबत आम्ही जायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं त्यांची भूमिका काय आहे, आमचा पक्ष आहे, संघटन आहे, एक विचारधारा आहे, घटनेची चौकट आम्ही मांडतो। तर याच्याशी प्रतारणा करून काहीतरी जागा निवडून आणायच्या। भारतीय जनता पक्षाने आमच्यात हातात फरक आहे। त्यांनी बडगुजर निवडून आणला, त्यांनी गुंडांना उमेदवाऱ्या दिल्या, त्यांनी नको त्या सगळ्या आघाड्या करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष गेला ना पुढे। पण आम्ही हे संविधान मानणारी लोक आहोत। नागरी प्रश्नावर, लक्षात घ्या, महानगरांमधल्या या निवडणुका होत्या। काँग्रेस पक्षाचा महानगरांमधला हा जो आकडा आहे 350 पेक्षा जास्त नगरसेवक आणि 5 महानगरपालिकांपर्यंत आम्ही सत्ता स्थापन करायला जातोय। हा काँग्रेसचे नेते, काँग्रेसची विचारधारा आणि हा सगळा संघर्ष 11 वर्षातला, याच्याकडे आम्ही येत्या काळात सक्षम विरोधी पक्ष म्हणून राज्यामध्ये आम्ही असू असं बघतो। धन्यवाद या विश्लेषणाबद्दल।